चला तर मग आज बनवूया न खाणारे सुद्धा अगदी आवडीने खातील असा चमचमीत बेत. तर आज बनवूया मस्त अशी दुधी भोपळ्याची भाजी. नमस्कार, मी दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि वेळ वाया न घालवता पुढच्या रेसिपीला सुरुवात करते. तर इथे मी अर्धा भोपळा चिरून घेतलेला आहे बारीक आणि त्यामध्ये हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. पाणी घालून स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. हरभऱ्याच्या डाळीऐवजी तुम्ही मुगाची किंवा तुरीची डाळ वापरू शकता, ती पण भाजीसोबत छान लागते. तर स्वच्छ धुवून असं कुकरमध्ये घालून घ्यायचं आहे. त्याचबरोबर मी अर्धा टोमॅटो घालून घेतला आहे, कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि अर्धा चमचा मी हळद घालून घेणार आहे. शिजण्यापुरते पाणी घालून घ्यायचे आहे आणि चमच्याने मिक्स करून घ्यायचे आहे. तर आता आपण याच्या 2 शिट्ट्या करून घेणार आहोत. तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. आता साईडला ठेवून कढईमध्ये 2 पळ्या मी तेल घालून घेतलेलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा जिरे व अर्धा चमचा मोहरी तडतडून घेणार आहे. तडतडून झाली की त्याचबरोबर थोडा कढीपत्ता घालून घ्यायचा. कढीपत्त्याची चव अगदी छान लागते. तर मी लांबसर असा कांदा चिरून घेतलेला आहे, तो घालून याला 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचे आहे. जास्त लालसर न करता आपल्याला हा मध्यम असा परतून घ्यायचा आहे. थोडा परतून झाला की त्यामध्ये मी अद्रक आणि लसूण बारीक असा ठेचून घेतलेला आहे, तो पण यामध्ये घालून थोडा वेळ परतून घेणार आहे. आपल्याला कांदा, लसूण आणि अद्रक जास्त लालसर होऊ द्यायची नाही आहे, अगदी मऊ अशी करून घ्यायची आहे. त्याचबरोबर मी अर्धा टोमॅटो घालून घेतलेला आहे आणि परतून घेणार आहे. थोडा वेळ परतून थोडं मऊ झालं की त्यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा मी सांबार मसाला वापरलेला आहे, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मी गरम मसाला घालून घेतलेला आहे. गरम मसाल्याऐवजी तुम्ही कोणताही भाजीचा मसाला, सब्जी मसाला किंवा किचन किंग मसाला असतो तो वापरू शकता. त्याचबरोबर थोडं पाणी घालून मी परतून घेतलेलं आहे. पाणी घातलं की मसाला आपला बुडाला लागत नाही. अर्धा चमचा मी काश्मीरी लाल मिर्च पावडरचा वापर केलेला आहे, ते पण परतून घेऊयात. भाजीला थोडं तेल सुटते तोपर्यंत डाळ पण शिजलेली आहे, ती आपण आता यामध्ये घालून घेऊया. तुम्ही बघू शकता मस्त असं मसाल्याने तेल पण सोडलं होतं. 1 उकळी आपण काढून घेऊया आणि मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये चवीपुरते मीठ घालून घ्यायचे आहे आणि त्यानंतर थोडे मी शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून घेतला होता, तर 2 चमचे बारीक असा कूट आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे. त्याचबरोबर थोडी कोथिंबीर पण घालून घेऊयात आणि मस्त अशी 1 ते 2 मिनटं उकळी काढून घेऊयात, म्हणजे शेंगदाण्याचा अर्क भाजीमध्ये छान उतरतो. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. नमस्कार.